तर गाईज बघू शकता दीदीने कपड्याची फुटल्या. नाही नाही हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर अजून काय आपली आंघोळ झालेली नाही आहे. सो असंच बाहेर थोडं थांबलो. खूप थंडी आहे, जास्त लई थंडी आहे. चला आज घरात जातो मी. तर गाईज दीदी बघू शकतो रांगोळी काढत बसल्या बाहेर. तर गाईज बघू शकता दीदीने कपड्याची फुटल्या. नाही नाही तर गाईज मार्गशीर्ष महिन्यातला लास्टचा गुरुवार आहे आज आणि आमची दिदी महालक्ष्मीची पूजा मांडते. ते बघू शकतात कशी. नारळ घेऊन येऊ का गाईज? आपली पण आंघोळ झाली आणि वरती आलोय कारण की वरची पूजा करावं लागणार आहे मला. आणि दिदी पण महालक्ष्मीची खाली पूजा मांडत्या. सो माझी पूजा झाल्यावर तिची दाखवतो तुम्हाला, म्हणजे कशी सजावट केली काय. तर चला भेटू तेव्हाच. तर गाईज आपली देवपूजा झाली आता. गाईज एवढीच झाली आत्ता मांडून पूजा. आणि मला दुकानात जायचं आहे, सो मी दुकानात चाललोय. तुम्हाला आल्यानंतर दाखवतो कशी मांडली कशी नाही तिथून. कारण की आज बाजार आहे आमच्या गावातला, सो त्यामुळे दुकानात गर्दी वगैरे राहते. त्यामुळे जावं लागेल दुकानात. आणि बाजार पण करायचा आहे ना मम्मीला, त्यामुळे मग मम्मीला सोडावं लागेल. मम्मी बाजार करण्यासाठी जाईन. दुकान वगैरे लावलंय, घरी चाललोय जेवण करण्यासाठी. दुकान लावलंय आणि आता जेवण करूत आणि जेवण करून परत दुकानात यायचं आहे. तर काय घरी आलोय. जेवाय झालंय, चालतंय. कर दीदीने पूजा मांडल्या. रांगोळी वगैरे कशी भारी काढली. तर काय जेवण वगैरे करून डायरेक्ट दुकानात आलोय. बसलोय जरा निवांत. घरी बसायचं लय कंटाळा येतो, करमत नाही. घरी कुणीच नसतं त्यामुळे आपल्या दुकानात यायचं. तेवढंच आपलं करमणूक होते वगैरे. काय पाहिजे तुला? बिस्किटचा पुला. कसला पुला? बिस्किट. अजून काय? काय नाही. काय जेवण वगैरे सगळं झालं. तिथे आमची भांडी घासली. तर काही जेवण वगैरे सगळं झालंय. आपण डायरेक्ट झोपण्यासाठी वरती आलोय कारण की जराशी कंटाळ्यासारखा झालाय. सो त्याच्यामुळे डायरेक्ट झोपण्यासाठी आलोय. आणि आपला जो आजचा ब्लॉग आहे तो आपण देश समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉग.